पती पत्नीचे नाते 7 जन्म टिकावे, पतीला दीर्घायुष्य लाभावे या श्रद्धेने कोल्हापूर जिल्ह्यात वटपौर्णिमा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरी करण्यात आली। आज सुवासिनींनी वड वृक्षाची मनोभावे पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले। आज सकाळपासूनच वडाच्या झाडांजवळ महिलांची गर्दी पाहायला मिळाली। साज शृंगार करून पूजेचं ताट हातात घेत सुवासिनींनी वडाच्या झाडाला सूत बांधून 7 फेरे घेतले। वडाच्या मुळाशी पाणी शिंपून आंबे, केळी, फुले, हळद कुंकू अर्पण करत त्यांनी वटवृक्षाची पूजा केली। यावेळी जन्मोजन्मी हाच पती मिळो अशी प्रार्थनाही करण्यात आली। आख्यायिकेनुसार सावित्रीने आपल्या तपश्चर्येच्या बळावर सत्यवानाचे प्राण परत मिळवले। त्या स्मरणार्थ वटपौर्णिमा साजरी केली जाते। हिंदू धर्मातील परंपरा आणि निसर्ग यांचा अतूट संबंध दर्शवणारा हा सण आजही पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे। दीर्घायुष्य लाभलेल्या वडवृक्षाप्रमाणे पती आणि कुटुंबियांना आरोग्यसंपन्न आयुष्य लाभावं हाच या पूजेचा मुख्य हेतू आहे। पूजेनंतर महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून आंब्याचे वाण दिले। एकूणच वटपौर्णिमेच्या निमित्ताने कोल्हापुरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं।